हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. गणपती बाप्पा मोरया. आणि मी आज बनवते बाप्पासाठी पानाचे मोदक. तर मी पान आणले आणि पान कट करून घेतले आणि ते मिक्सरमध्ये टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये साखर आणि दूध टाकून त्याची पेस्ट तयार करून घेतली. हे बघा, आता मी त्याच्यामध्ये दूध टाकते आणि ती पेस्ट तयार करून घेते. आणि मी त्याची पेस्ट तयार करून घेतली. आणि आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकते सुकं खोबरं. ती मस्त हलवून घेऊया. हलवून झाल्यानंतर त्याच्यानंतर लगेच आपण त्याच्यामध्ये पानाची तयार केलेली पेस्ट टाकूया. तीही मस्त त्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आणि आपण त्याच्यामध्ये टाकतोय मिल्क पावडर. मिल्क पावडर मस्त टाकून घ्यायची आणि मस्त त्याचा घट्टसर होईपर्यंत तयार करून घ्यायचं. आणि आता आपण स्टफिंग तयारी करतोय. इथे मी मनुके घेतली बारीक करून आणि त्याच्यामध्ये मस्त सोप टाकलेली आणि थोडे काजू टाकते कट केलेले. मस्तपैकी आपलं स्टफिंग तयार झालं आहे. आणि मी आता बनवते मोदक. हे बघा, आता आपण बघूया मोदक कशी तयार करायची. आणि मी मोदकाचा साचा घेतला आणि आपण ते पानाचं पीठ तयार केलं ते आपण घेऊया. इथे मस्त ते एक साईड टाकून घ्यायचं साच्यामध्ये. त्याच्यामध्ये इथे मी टाकलं स्टफिंग. आणि दुसऱ्या साईडला ते आपण मिल्क पावडर केलेलं डो तोही टाकून घ्यायचा आणि मस्त पाठीमागून बंद करून घ्यायचं. उरलेलं स्टफिंग काढून घ्यायचं. हे बघा, किती छान आपला मोदक तयार झाला आहे ना. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपला मोदक तयार झाला आहे, पानाचा मोदक. मी ही फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे हे. आता मी तुम्हाला दाखवते दुसरा मोदक कसा तयार करायचा. दुसराही आपण मोदक तसाच तयार करणार आहोत. हे बघा, आता मी स्टफिंग टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मी आता दुसऱ्या साईडला त्याचं पीठ टाकून घेणार आहे आणि मोदक तयार करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणी कोणी केलं नसेल त्यांनी करून घ्या प्लीज. हे बघा, आपला इथे मोदक तयार झाला आहे. आता आपण बघूया मोदक कसं झालं आहे. हे बघा, खूप छान मोदक आपला दुसराही तयार झाला आहे. आणि असेच मी बाकीचेही मोदक तयार करून घेते. हे बघा, किती छान माझे मोदक तयार झाले आहे. त्याच्यावर मस्त मी आता खोबऱ्यावरून टाकते. खूप छान असे बाप्पासाठी मोदक तयार झाले आहे. बाय फ्रेंड.